शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यामुळे युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद। आमच्यावर भाजपने फोडलेलं खापर चुकीचं। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही, शिवसेना नेत्यांचं मत, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरला। 30 जानेवारीला मुंबईत भाजपचाच महापौर होणार। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबतं। राज्यातील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील नेत्यांची बैठक होणार। महापौर पदासहित स्थानिक समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटी यावर देखील चर्चा होणार। दिल्लीमधून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान। महापौर महायुतीचाच होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी, संजय राऊतांची टीका। मुंबईत महायुतीचा महापौर होणार, भाजप किंवा शिवसेनेचा महापौर होतो का हे महत्त्वाचं नाही, तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं महत्त्वाचं, अमित साटम यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय घडामोड होणार। येत्या आठवड्यामध्ये भाजपच अजित पवार एकनाथ शिंदेंचा गेम करणार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचा खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, तर आरोप तथ्यहीन। सरवणकर महायुतीमध्ये भांडणं लावतायत, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल। शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याची चर्चा। बैठकीत अनुपस्थित राहिल्यामुळे ठाकरेंची शिवसेना नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या तयारीत। आम्हाला फोडाफोडीची गरज नाही, बाळासाहेब ठाकरेंना मानणारा नगरसेवक पाठिंबा देत असेल तर का घेऊ नये। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या नॉट रिचेबल नगरसेवकांवरून प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याची चर्चा। जिल्ह्यातलं मला माहिती नाही, पण माझ्या मतदारसंघातील 3ही पंचायत समितीमध्ये जिंकणार, भास्कर जाधव स्पष्टच बोलले। प्रणिती शिंदेंनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आव्हानावर भाजप मंत्र्यांची जीभ घसरली। मंत्री जयकुमार गोरेंचं प्रणिती शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान, तर पहिल्यांदा सत्ता बघणाऱ्यांच्या डोक्यात सत्ता गेलीये, प्रणिती शिंदेंचं उत्तर। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गोंधळ। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ईव्हीएमवर बंदी घालण्याची आंदोलकांची मागणी। मुनगंटीवारांचं विधान अफवा, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित, ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं म्हणून चर्चा सुरू। विजय वडेट्टीवारांची स्पष्टोक्ती, तर ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपुरात कुणाचाच महापौर बसणार नाही, राऊतांचा दावा। दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। सर्वात कमी वयात नितीन नवीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आगेकूच। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावेत यासह 12 मागण्यांसाठी आंदोलन।